आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री यांनी केले विविध ठिकाणांची पाहणी। वाखरी पालखीतळ, भक्तिसागर 65 एकर व नदी पात्राची पाहणी। पंढरपूर दिनांक 21 आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 6 जुलै 2025 रोजी होणार असून या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबरच तसेच अन्य संतांच्या पालखी सोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात। वारी कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूर येथील विविध ठिकाणाची पाहणी केली व अनुषंगिक मार्गदर्शन सूचना दिल्या। यावेळी पालकमंत्री गोरे यांनी वाखरी पालखीतळ, वाळवंट, चंद्रभागा नदीपात्र, घाट तसेच पत्राशेड येथे होणाऱ्या नियोजित दर्शन मंडप व स्काय वॉक बाबतची माहिती घेऊन संबंधित ठिकाणाची पाहणी केली। त्याचबरोबर भक्तिसागर 65 एकर येथे होणाऱ्या नियोजित संत नामदेव स्मारक जागेची पाहणी करून भक्तिसागर येथे मोठ्या प्रमाणात सावली देणारी, पानगळ कमी असणारी तसेच कमी पाण्यात वाढणाऱ्या झाडांची लागवड करावी यासाठी नियोजन समितीतून निधीची उपलब्धता केली जाईल असे सांगितले। प्रारंभी जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वाखरी तळावर भाविकांसाठी घेण्यात येत असलेल्या सोयी सुविधा तसेच पत्राशेड येथे नियोजित दर्शन मंडप व स्काय वॉकची माहिती दिली। त्याचप्रमाणे 65 एकरवर भाविकांसाठी देण्यात येत असलेल्या व नदी पात्रात प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या सुविधांची माहितीही त्यांनी दिली। यावेळी त्यांच्या समवेत आमदार समाधान अवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, महावितरणाचे अधीक्षक अभियंता सुनील माणी, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्य अधिकारी प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता अमित निंबकर, गट विकास अधिकारी सुशील संसारे, सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, महामार्ग प्राधिकरणाचे केशव घोडके तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते।